जय गुरु. जय गुरु. जय गुरु. राधिकाला आधी जमतं का अटेंड करणं यावेळेला? हो सर, मला पण शेवटची 10 मिनिटं नाही जमत, कारण माझ्याकडे 9 वाजतात. पेशंट सुरू झालं की मी बंद करते. हो हो. त्यामुळे तुम्ही जेव्हा विचारता की काल काय झालं, तेव्हा माझं काही लक्षात नसतं. त्यामुळे ते शेवटची 10 मिनिटं मला रेकॉर्डिंग ऐकावं लागतं. ओके ओके. हा, ठीक. तर आपण काल 5वा श्लोक बघितला होता मला वाटतं. आणि मग आता 6वा सुरू करूया. यः पश्यति स पश्यति हे आपण सांगितलं होतं. आणि सांख्य आणि योग हे फळांच्या दृष्टीने, त्याचं फळ या दृष्टीने दोन्हीचं फळ शेवटी एकच आहे, आपण असं म्हटलं होतं. कारण शेवटी मुक्ती किंवा मोक्ष जो आहे तर तो ज्ञानानेच मिळतो. आणि योगाने चित्तशुद्धी होऊन चित्तशुद्धी झाली की ज्ञानप्राप्ती की म्हणजे मग ज्ञाननिष्ठा आणि मग जीवनमुक्ती असा मार्ग तो आहे असं. त्यामुळे दोघांचे फळ शेवटी एकच आहे असं. हा, तर आता 6वा अध्याय बघूया. त्यामुळे दोघांचं फळ एकच आहे. पण 6व्या श्लोकात ते सांगतायत, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. संन्यासः तू, परंतु, तू म्हणजे परंतु, महाबाहो हे महाबाहो, दुःखम आप्तुम अयोगतः. ठीक आहे, यात काही संधी नाहीच आहेत. फक्त मुनिही योगयुक्त मुनिही ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. ते फक्त 2 संधी आहेत. तर याचा आपण अन्वय बघूया. तू म्हणजे परंतु. तसं दोघांचेही फळ एकच आहे. परंतु महाभाव हे अर्जुना, अयोगतः म्हणजे कर्मयोगाविना संन्यासः आप्तुम संन्यासः आप्तुम म्हणजे जर एखाद्याने संन्यास कर्मयोग न करताच, म्हणजे त्या मार्गाने न जाताच जर कर्मसन्यास किंवा हे करण्याचा प्रयत्न केला तर ते दुःखदायक आहे तो मार्ग. आणि शिवाय आणि याच्या उलट मुनीही, तर मुनी हा शब्द काय आहे, जो मनन करत असतो अर्थात ईश्वराचं, त्याला मुनी असं म्हटलं जातं. सतत जे आपण मनन म्हणजे सतत त्याचं ईश्वराचं अनुसंधान जो करत असतो मनामध्ये, त्याला म्हणूनच मुनी या शब्दाचं म्हणजे उत्पत्तीच मनन याच्यापासून झालंय. मन रेंज मध्ये या ना, काहीच ऐकू येत नाहीये. हो, आता ऐकू येत आहे? हो सर, रेंज मध्ये आले की ऐकू येतं. हे पण मी काहीच केलं नाही, मी फक्त विचारलं. आता ऐकू येतंय नाही, का? पण तुम्ही बोलताना ऐकू येतं, पण तुम्ही सांगताना ऐकू नाही येत. काय माहिती, आम्हाला माझे कानच तपासून घ्यायला पाहिजेत आता. नाही, व्हॉइस अगदी फिबल आहे, अगदी कमी आवाजात ऐकू येते. हा, तेच तर. आणि त्यात आणखीन कानाचा काही प्रॉब्लेम असेल तर ऐकू येत नाही. आता योग्य आहे का? आता बरोबर आहे? हो, येत आहे सर. हो, येत आहे. मग माझं काहीतरी, मला वाटतं ते हेडफोन असतात ना, त्याचं काहीतरी बटन वगैरे दाबल्या गेलं असेल तर माईकचं कंट्रोल जरा कमी झाला असेल एखाद्या वेळेस. हे मी आता लॅपटॉपचा जो नेहमीचा स्पीकर आणि हे आहे माईक, त्याच्यातनं बोलतोय. आता बरोबर आहे ना? तुम्ही पण हेडफोन्स लावा. आवाज हेडफोन्स लावा उषाताई. तुम्ही पण हेडफोन्स लावा. हा, एकतर ते पण असतं की ना,
आपणही स्वतः तुम्ही पण हेडफोन लावले ना की तुम्हालाही क्लिअर ऐकू येईल असं. नाही पण नाही पण आता तुमचा सर आम्हाला हा तुमचा आवाज क्लिअरली येतोय. नाही नाही आता तर येतोच आहे, पण आधी होता तसाच येत होता की आता जरा सुधारणा आहे? जरा नाही, आधी सुधारलाय. पण मोठाच होता, व्यवस्थित होता आधी पण. तर आधी आता पण बरोबर सुधारणा होता, मला आता पण वाटतेय बरोबर सर. आहे. मला हा. सुधारणा वाटते आता. उषाताई, तुम्ही तुमची जागा बदलून बघा, कदाचित त्याने सुद्धा फरक पडेल. नाही अहो, मला इथे चांगली रेंज येते. मला एरवी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, या आपण करूया कंटिन्यू. उषाताई आणि माझा एक्सपिरियन्स एकच आहे. आधी जरा कमी होता, आता थोडीशी सुधारणा झाली आहे, पण ठीक आहे. म्हणजे यू कॅन कंटिन्यू, नो प्रॉब्लेम. थँक्यू. हा ठीक आहे. हा हा ऐकू येत आहे ना आता? हो हो हो. हा हो, ठीक आहे. छान आता व्यवस्थित. ओके, थँक्यू. हा तर मुनिही म्हणजे जो मनन मुनिही म्हणजे मनन म्हणजे ईश्वराचं मनन करणारा, योगयुक्त असा जो कर्मयोगी हा तो ब्रह्म न चिरेण अधिगच्छति. याच्यात थोडा हा जो या अन्वयामध्ये जो क्रम दिलेला आहे ना, हा थोडा जरा चुकीचा वाटतो मला. असं पाहिजे खरं, हे महाभाहो तू परंतु हा संन्यासः अयोगतः आप्तुं दुःखम. संन्यासः अयोगतः आप्तुं दुःखम असा क्रम पाहिजे. आधी अधोगता अयोगता नको. संन्यासः अयोगतः आप्तुं दुःखम आणि नंतर मग असं पाहिजे की योगयुक्तः मुनिः योगयुक्तः मुनिः ब्रह्म न चिरेण अधिगच्छति असं पाहिजे. म्हणजे मग तो अर्थ योग्य लागतो की इथं भर कशावरत आहे किंवा वर आहे की योगमार्ग म्हणजे कर्मयोगी योगयुक्त असा जो मुनी म्हणजे कर्मयोग आणि ईश्वराचं अनुसंधान असं जे कॉम्बिनेशन आहे ते त्यांनी ब्रह्म किंवा परतत्व परमतत्व ब्रह्मतत्व म्हणा परमपद म्हणा ते नचिरेण अधिगच्छति. चिर म्हणजे दीर्घकाळ, बरोबर. न चिर म्हणजे लवकर. तर नचिरेण अधिगच्छति म्हणजे लवकरच तो प्राप्त करतो. अधिगच्छति हा म्हणजे प्राप्त करणे, बरोबर. तर इथं भगवान कृष्ण सांगतायत की अयोगतः म्हणजे कर्मयोगाविना किंवा योगाविना जो फक्त संन्यासच करतो तर तो फार म्हणजे कठीण, एक तर तो कठीण मार्ग आहे. जसं मी नेहमी सांगतो की ते असिधारा व्रत आहे, खूप कठीण आहे. त्यात पतन होण्याची शक्यता खूप आहे. त्यामुळे ते दुःखदायकच आहे. तो सगळा खडतर प्रवास आहे. या उलट असा कर्मयोगी की जो मुनी, कर्मयोगी आणि मुनी म्हणजे सतत ईश्वराचं अनुसंधान असलेला जो, तर त्याला मात्र ब्रह्म परमपद जे आहे ते लवकर प्राप्त होते. समजलं? ठीक आहे. म्हणजे असंच थोडंसं मी जे तुम्हाला आधी म्हटलं होतं की 12व्या अध्यायातलं पण तसंच आहे थोडंसं, असाच अर्थ येतो पुढे. आता पुढचं बघूया. पण इथे योग म्हणजे भक्ती योग असं घेता येईल का? ऍक्च्युअली ना भक्ती योग असं ना म्हणजे भक्ती योग असं म्हणजे मुनीमध्ये तो ईश्वरार्पण म्हणजे ईश्वराचं अनुसंधान हे आलं. असं ना ऍक्च्युअली मला असं वाटतं की भक्ती योग असा काही वेगळा योग आहे असं मला तरी वाटत नाही. कारण योग म्हणजे आपण ईश्वराची संधान जोडून केलेला असं अर्थ जर गृहीत धरला
त्यामुळे तर म्हणजे त्यामुळे भक्ती युक्त म्हणजे तो योगामध्ये म्हणजे ईश्वराचं अनुसंधान आलंच, मग आता त्याला भक्तियोग म्हणण्याची खरी गरज नाहीये असं मला वाटतं. बरोबर. नाही नाही का? ठीक आहे. हा ओके. हा. आणि हं. हे गीतेमध्ये पण बघायला पाहिजे, पण उषाताई तुम्हाला आहे का पाठ भक्तियोग अशी टर्म आहे का कुठे गीतेमध्ये? ते 12वा अध्याय भक्तियोग. हा नाही नाही पूर्ण भक्तियोगच आहे तो. तो तो तसा भक्तियोग आहे, कारण त्याच्यात हम्म. म्हणजे तो भक्तियोग आहे असं म्हणण्याचं कारण की तिथं म्हणजे चार जे त्या 12व्या अध्यायाचे 4 मुख्य श्लोक आहेत, पायरी पायरीने पुढे जाणारे, तर त्याच्यामध्ये म्हणजे सगळं शेवटी काहीच न करू शकलं तर तू जे काय करशील ते मला अर्पण कर, म्हणजे तो भाव आहे, त्या दृष्टीने तो आणि भक्तियोग असं कोणता म्हणतो. भक्त त्यांना प्रिय आहे ते पण सांगितलं, यो मद भक्त समे प्रिय हा. हम्म. बरोबर, म्हणजे थोडंसं आहे समर्पित. तसं. हा त्याच्यात दिलंय ना असं. हम्म. बरोबर आहे. भक्ताची लक्षणं वगैरे असं आहे ना सगळं त्याच्यात. शेवटी फक्त 12व्या अध्यायात. भक्तियोग एकदा शब्द आलाय ओम तत्सदितीमध्ये, झालंय फक्त भक्तियोगो आणि नाम कमी एवढा. बस तो अगदी जरी नाव right. शेवटी दिलेलं असलं तरी पूर्ण अध्यायामध्ये त्यांना कुठला भक्त प्रिय आहे वगैरे भक्तांची लक्षणं वगैरे सगळं सांगितलेलं आहे ना. नाही उषाताई, भक्ती योग बरोबर आहे. योग शब्द. हा माझं म्हणणं की योग. भक्ती योग अशी एक स्वतंत्र टर्म म्हणजे असा काही हे नाहीये, तो पूर्ण म्हणजे भक्तीने काय होतं किंवा कशालाही भक्तीची जोड दिली की काय होतं, असा या अर्थाने तो भक्तियोग असं म्हणता येईल, पण भक्ती योग असं स्वतंत्र नाही असं माझं म्हणणं. भक्त म्हणजेच परमात्म्याशी एकरूप झालेला असंच आहे ना, विभक्त नाही तो भक्त. समर्थ तसंच म्हणतात. बरोबर. भक्त म्हणजे एकजीव झालेला. हो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आता हा श्लोकही सुंदर आहे. एक एक पायरीने कसं होतं बघा. योगयुक्तः विशुद्धात्मा, परत इथं सुद्धा ना हा अन्वयाचा जो क्रम आहे ना, खाली जो अन्वय दिलेला आहे तो मला थोडासा बरोबर वाटत नाही. हाच श्लोकाचाच जो क्रम आहे ना, इथं योगयुक्त हा सगळ्यात शेवटी घेतलाय. माझ्या दृष्टीने ह्या पायऱ्या आहेत. योगयुक्त हा म्हणजे काय की असा जो योगाने युक्त म्हणजेच योगी, कर्मयोगी म्हणा हो तर, कर्मयोगाचं फळ काय आहे? विशुद्धी, चित्तशुद्धी. तर योगयुक्ताने म्हणजे योगमार्गाने ज्याची चित्तशुद्धी झाली आहे असा तो विशुद्धात्मा. नंतर पुढे तो विजितात्मा. विजितात्मा म्हणजे की ज्याचं मन हे त्याच्या म्हणजे, आणि इथं मनापेक्षा देह असं म्हणता येईल. विजितात्मा म्हणजे देह असं म्हणता येईल, कारण किंवा मनही म्हणता येऊ शकतं, कारण इथं आत्मा हा शब्द म्हणजे लौकिक अर्थाने ज्याला आपण आत्मा म्हणतो त्या अर्थाने हा नाहीये विजितात्म्यातला आत्मा शब्द. त्याचं म्हणजे स्थूल देह की ज्याच्यामध्ये मन पण येतं असं म्हटलं तर मग ते चालेल, पण विजितात्मा म्हणजे ज्यांनी आपला स्थूल देह जो आहे त्याच्यावर त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे असा. आणि जितेंद्रिय हा, आणि जितेंद्रिय म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे इंद्रियांवर पण त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे असं. तर आणि असा आता याच्या पुढचं इथपर्यंत चित्तशुद्धी झाली आणि जितेंद्रिय किंवा देहावर ताबा, मनावर ताबा, इंद्रियांवर ताबा हे आलं. पण सर्वभूतात्मा ही हा जो भाग आहे ना, सर्वभूतात्मा म्हणजेच काय? ज्ञान, जे अद्वैत ज्ञान आहे. त्यास म्हणजे किती आपण अद्वैत ज्ञानाविषयी खूप शब्द बोलू, अद्वैत ज्ञान म्हणजे काय ते काय,
पण या एका शब्दामध्ये अद्वैत ज्ञानाची पूर्ण व्याख्या येऊन जाते, सर्वव्याप्ती येऊन जाते. कसं तर सर्व भूतांमध्ये सर्व भूत आत्मभूत आत्मा, म्हणजे सगळ्या प्राण्यांचा म्हणजे, आणि प्राणी म्हणजे नुसतं पंचमाभूत पण आली याच्यामध्ये, नुसतंच प्राणी म्हणजे जिवंत प्राणी नाही. त्या सगळ्यांचा जो आत्मा, की जो परमात्मा आहे तोच याचा पण आत्मा आहे. सर्वभूत आत्मभूत आत्मा, म्हणजे जीवात्मा, परमात्मा आणि या सगळ्यांचा पूर्ण तो याला एकच समजतो. आणि अद्वैत ज्ञानाची परमावधी म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकीकरण. त्यामुळे हे आता तो ज्ञाननिष्ठच झाला इथं. आणि त्याला, अशा या ज्ञाननिष्ठाला कुर्वन् अपि न लिप्यते. कुर्वन् म्हणजे काही केलेलं त्याचा लेप होत नाही. काही केलेलं म्हणजे कर्म केलेल्याचा लेप होत नाही. पाहिजे तर तुम्ही तुमच्या पुस्तकात हे थोडं लिहून घ्या. याचा क्रम असाच पाहिजे. योगयुक्त की म्हणजे योगाचं पालन करणारा किंवा कर्मयोगी, आणि आणि मग त्याची पुढची पायरी असते चित्तशुद्धी, की त्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. आणि साधन चतुष्टय जे मी म्हणतो नेहमी, की काय नित्यानित्य विवेक, बरोबर, नंतर शमदमादी संपत्ती, नंतर मुमुक्षुता, या सगळ्यांनी आणि हे जेव्हा होतं तेव्हा त्यांनी विजितात्मा आणि तो जितेंद्रिय पण झालेला आहे. हे सगळं साधन चतुष्टय आल्यामुळे. आणि मग त्याच्यात जो ज्ञान जे त्याला दिसायला लागलं, म्हणजे अनुभवास येतं, की जे काय ते ज्ञान म्हणजे काय, सर्वभूतात्म भूतात्मा. अत्यंत सुंदर शब्द आहे हा. कोणी विचारलं आपल्याला की एका शब्दात मला सांग अद्वैत ज्ञान म्हणजे काय, तर हा शब्द एक म्हणजे संधी अर्थ त्याच्यात, पण एकच शब्दात अद्वैत ज्ञान म्हणजे काय त्याची व्याख्या होऊन जाते. आणि असा जो असतो की जो योगी असतो, जितेंद्रिय असतो, विजितात्मा असतो, विशुद्ध तर असतोच. आणि जेव्हा त्याच्यामध्ये आणि जो सगळ्यांना अद्वैत म्हणजे ज्ञानाने बघतो, दृष्टी त्याची पूर्ण अद्वैतमय असते, त्याला कुर्वन् अपि न लिप्यते, म्हणजे कुठलंही काही केलं तरी त्याला बाधत नाही. म्हणजे खरा जो कर्मयोगी असतो त्याचं हे जणू हा मार्ग सोपान आहे, पायऱ्या आहेत या त्याच्या जणू. पुढे पुढे तो कसा जात जातो, तर तो विशुद्धात्मा होतो, विजितात्मा होतो, जितेंद्रिय होतो, आणि ज्ञानप्राप्ती होते त्याला सर्व भूतात्मा भूतात्मा. आणि मग त्याला कर्माचा काही लेप होतच नाही. असं समजलं? तेच जर या इथं ज्यांनी दिलेलं आहे ना अन्वय, त्या अन्वयाने जे मी पायरी पायरीने कसं आपण प्रोग्रेशन होतं त्यात तो कन्सेप्ट नीट कळत नाही. म्हणून मी म्हटलं की क्रम जरा बदलून घ्या. मला वाटतं ते अध्यारूत आहे. सुरुवात तशीच आहे ती. कर्मयोगी ज्याचं मन ह्याच्यात आहे, त्यांनी इंद्रियांवरती विजय मिळवलाय, ज्याचं विशुद्ध हे आहे, आणि त्या सगळ्या प्राण्यांमध्ये हे असा कर्मयोगी काम करत असताना सुद्धा ते त्याला चिकटत नाही, असं टाईप असू शकेल. तेच म्हणजे कर्मयोगाची विशेषणं सगळी. नाही, ऍक्च्युली ही कर्मयोगाची विशेषणं नाही आहेत. तेच मला सांगायचा माझा प्रयत्न आहे. इथे या अन्वयामध्ये असा जो योगयुक्ताची ही विशेषणं दाखवली आहेत, पण माझ्या दृष्टीने हा कर्मयोगाची उत्तरोत्तर प्रगती कशी होत जाते हे इथं दर्शवलेलं आहे. कर्मयोगाचा ज्ञानी कसा होतो, त्याला ज्ञान. बरोबर, अगदी बरोबर. कर्मयोगाचा ज्ञाननिष्ठ कसा होतो असं. ज्ञाननिष्ठ कसा होतो. तर सर्व भूतात्मा हे ज्याची भावना झाली तो ज्ञाननिष्ठ झाला. सुरुवात योगापासून झाली असं. आणि जे आधीच्या श्लोकात जे सांगितलेलं आहे की
नुसतं संन्यास घेतला तर तो मार्ग खूप सर दुर् ऐकू नाही येते काहीच. नाही येत आहे ऐकू. आता आम्हाला येतोय व्यवस्थित. हो आम्हाला व्यवस्थित सर येते. काहीच ऐकू आम्हाला येत नाहीये. व्यवस्थित. मग तुम्ही एकदा बंद करून परत जॉईन करा असं वाटतं मला. म्हणजे काहीतरी सेटिंग तुमच्या सेटिंगमध्ये गडबड असेल. तुम्ही हेडफोन वापरता का आरतीताई? त्यांना ऐकूच येत नाहीये त्यामुळे उत्तर देऊ हां, शकणार नाही त्या. ठीक आहे, ठीक आहे. पण बाकी सगळ्यांना येतंय ना, तर ठीक आहे. म्हणजे मग माझ्याकडनं तरी मी काही व्यवस्थित प्रॉब्लेम नाही असं. हां, ठीक आहे. अं, हां. तर या श्लोकाचं कळलं म्हणजे कसं म्हणजे हे काय आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण शब्दांचा क्रमही विशेषतः अन्वय करताना फार महत्वाचा असतो. हं? ठीक आहे. आता हा एक श्लोक फार सुंदर श्लोक आहे हा, की हा परत म्हणजे सांख्य म्हणजे जो ज्ञाननिष्ठ आहे त्याची कशी अवस्था असते. हं. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. सगळ्या खूप खूप संधी आहे त्याच्यात. पण ते संधी तोडलं तर मग सगळं एकदम समजायला सोपं जातं. काय? नैव न एव किंचित किंचित सुद्धा थोडं सुद्धा करोमी म्हणजे किंचित एव अहम हे अध्याय कारण करोमी आलेलं आहे की मग त्यामुळे किंचित सुद्धा मी करत नाही इति असं युक्त मन्येत तत्ववित. तर जो तत्ववित आणि योगी. आता तत्ववित म्हणजे ज्ञाननिष्ठ म्हणजे जो योगी पण योगी म्हणजे योगा मार्गाने जे आधीच्या श्लोकात जसं सांगितलं की जो योगयुक्त आणि योगयुक्त होतं ना आधीच्या ह्याच्यात श्लोकात आपण बघितलं होतं ते. योगयुक्त. तर हो सर. योगयुक्त आणि ज्ञाननिष्ठ. तर तत्ववित म्हणजे ज्ञाननिष्ठ आणि युक्त हा म्हणजे योगी. तर तत्ववित असा योगी किंवा योगी की जो तत्ववित झालेला आहे असा तो काय तो मी काय हे किंचित सुद्धा करत नाही अशी असं तो मानतो. मन्यत म्हणजे मानतो. काय? पश्यन म्हणजे बघणे. शृण्वन जो काय तो बघतो, जो काय जो ऐकतो. स्पृशन जो त्याला कशाचा स्पर्श होतो, त्याचा दुसऱ्याचा कुणाला त्याला स्पर्श होत असेल किंवा त्याचा कशाला स्पर्श होत असेल. जिघ्रन म्हणजे घ्राणेंद्रिय वास घेतो. अश्नन म्हणजे खातो. तर ते गंमत बघा पश्यन म्हणजे डोळे नेत्र म्हणजे रूप नंतर शृण्वन ऐकतो म्हणजे शब्द शब्द स्पर्श आता स्पर्श म्हणजे स्पर्श रूप म्हणजे पश्यन आलं रस म्हणजे अश्नन आलं रस म्हणजे खाणं म्हणजे आस्वाद घेणे आणि जिघ्रन म्हणजे गंध. तर शब्द स्पर्श रूप रस गंध तर या ज्या क्रिया आपली ज्ञानेंद्रिय करतात. शब्द कानांनी ऐकतो शृण्वन, डोळ्यांनी पश्यन, त्वचेनी स्पृशन, नाकाने जिघ्रन म्हणजे वास घेतो आणि जिभेनी आश्नन. तर हे सगळं जो ज्ञानेंद्रिय जी त्याची काम करत असतात ते सगळं. नंतर आता पुढचं गच्छन पाय हे कर्मेंद्रिय आहे. तर गच्छन पायाने तो जातो येतो ते. स्वपन म्हणजे झोपतो म्हणजे विश्रांती घेतो. श्वसन नाकाने श्वास घेतो सोडतो आणि घेतो. प्रलपन म्हणजे वाणीने प्रलप म्हणजे बडबड करतो बोलतो वगैरे. विसृजन म्हणजे जे आपले 2 इंद्रिय जी आहेत
पा त्या उपस्थ उपस्थ आणि पायुप. हा, पायू आणि उपस्थ. उपस्थ म्हणजे गुदद्वार आणि पायू म्हणजे हे लिंग. तर असे या दोन्हीनी जे विसर्जन क्रिया होते देहाची, ती विसृजन. गृह्णन, हाताने घेण्याची क्रिया होते, हां, देण्या घेण्याची किंवा घेण्याची, गृह्णन. उन्मिशन. उन्मिशन आणि निमिषण म्हणजे या अगदी अगदी ज्याला म्हणतो आपण की प्रतिक्षिप्त क्रिया आहे ती अगदी, की आपल्या नकळत होतात. कुठल्या? ईश म्हणजे बघणे किंवा दृष्टी किंवा बघण्याची क्रिया. पण उन म्हणजे डोळे उचलणे म्हणजे उघडणे. निमिष म्हणजे बंद करणे. नि म्हणजे खाली, निस, हां, म्हणजे आणि निम ईशन म्हणजे खाली, आणि उन्मिशन म्हणजे उचलणे, डोळे उचलण्याची क्रिया आणि डोळे बंद करण्याची क्रिया. म्हणजे थोडक्यात डोळ्यांची पापण्यांची उघडझाप. हां, पापण्यांची उघडझाप. उन्मिशन म्हणजे उघड, निमिषण म्हणजे झाप, असं उघडझाप. हे सुद्धा इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. ही सगळी जी म्हणजे या सगळ्या ज्या क्रिया त्याच्या होत असतात देहाच्या, सगळ्या बघा एक एक म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, नंतर त्याच्या व्यतिरिक्त श्वासोच्छवास, हां, नंतर झोप म्हणजे निद्रा, हां, की ज्या तसं म्हटलं तर ते इंद्रियांच्या क्रिया नाही आहेत, पण देहाच्या क्रिया आहेत. हां, नंतर उन्मिशन, निमिषण, अगदी पापण्यांची उघडझाप सुद्धा, या सगळ्या क्रिया तो असं योगी असं समजतो की इंद्रियाणी म्हणजे इंद्रियाणी हे सगळं बहुवचन आहे. सगळी इंद्रिय इंद्रियार्थेषु वर्तन्ते म्हणजे ते त्यांचं काम करत असतात. माझा त्याच्याशी तत्वतः संबंध नाही, मी काहीच करत नाही हे सगळं, अशी त्याची दृढ भावना असते. देहाला झोप आली, देह विश्राम करेल. जिभेला भूक लागली म्हणजे जीभ ठीक आहे, जिभेला खाऊ दे, नाकाला श्वास करू दे, नाकाला वास घेऊ दे, म्हणजे जे आपण माझा त्याच्याशी तत्वतः संबंध नाही असं. हे थोडंसं वेगळं आहे. हां, जे मी तुम्हाला दीपालीला तुझ्या प्रश्नाला मी सांगितलं होतं की विषयांचा आनंद परमेश्वरार्पण करणे तो योग वेगळा. इथं हा काही म्हणजे हा त्यांचं त्यांचं चालू दे, माझा काही संबंध नाही असं. तर असा जो तत्ववेत्ता म्हणजे ज्ञाननिष्ठ किंवा सांख्यमार्गी, हां, की जो कर्मयोगातून युक्त आणि तत्ववित असा जो झालेला आहे तो, हां, कर्मयोगातून ज्याची ज्ञाननिष्ठेपर्यंत प्रगती झालेली आहे असा तो या सगळ्या गोष्टी आपण स्वतः यातलं काहीही करत नाही आणि इंद्रियांसाठी करतायत. इंद्रियार्थेषु, इंद्रिय त्यांच्या त्यांच्या विषयासाठी करतायत, त्यांचं त्यांचं ते काम करतायत, माझ्याकरता काही करत नाहीत ते, अशी त्याची दृढ भावना असते. याला एक मी अजून उदाहरण देईल. कोण मला आठवत नाही, पण एक कोणीतरी असे होते महापुरुष म्हणा, त्यांना कोणीतरी म्हणजे खूप असं चाललं म्हणजे त्यांच्या देहाला शेवटचे दिवस होते, तर त्यांना कोणीतरी भेटायला आलं आणि त्यांना विचारलं की काय कसे आहात, कैसा चल रहा है वगैरे असं. तर त्यांनी सांगितलं मैं तो अच्छा हूँ, लेकिन मैं जिस पे सवार हूँ, उसको कुछ तो भी है, कठिनाई है उसको, जो मेरे रथ के जो घोड़े हैं वो अभी थोड़े थक चुके हैं, कोई लंगड़ रहा है, कोई चल नहीं पा रहा है, कोई धीमा चल रहा है, ऐसा थोडा है. म्हणजे देह हा माझा नाहीये, मी तर स्वतः मस्तीत आहे माझ्या, हां, पण माझी जी इंद्रिय आहे ती आता जरा लडखडतायत थोडी, मला काही मी व्यवस्थितच आहे असं. तर आपण स्वतः आणि या सगळी इंद्रिय त्यांच्या सगळ्या क्रिया याच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणं, हा योग म्हणजे अशी ही
सांख्या म्हणजे त्या ज्ञाननिष्ठाची भावना अशी असते, असं समजलं? समजलं ना? तर हा परत पुन्हा मी सांगतो की ही भावना नुसता कर्मयोगी आहे त्याची नाहीये बरं. कर्मयोगी जो ज्ञाननिष्ठेपर्यंत ज्याची प्रगती झालेली आहे ही त्याची भावना असते. त्यामुळे हे आपल्याला कसं जमेल म्हणजे आपण अजून नाहीच होत त्यातले, पण म्हणजे तो विचार नका आणू. पण कसं आहे की काय आपलं ध्येय काय, तर ती अवस्था प्राप्त करणं हे आपलं ध्येय आहे. या दृष्टीने हा श्लोक समजून घ्यायचा आहे. हं? सर एक जोक म्हणून, आमचा विहान जेव्हा छोटा होता ना, अगदी हार्डली कोण? दीड वर्षाचा वगैरे, म्हणजे माझा नातू, हा. तर तेव्हा त्याच्या हातून दुधाचा पहिला सांडला. तर मी त्याला ओरडले, त्याला म्हटलं, अरे काय तू दूध कसं सांडलं? मी नाही, हाताने. तेच. म्हणजे हाताने सांडलं ते, मी नाही सांडलं असं त्याला म्हणायचं होतं. हे आत्ता तुम्ही सांगत असताना मला आठवलं. बरोबर. म्हणजे तो पण लहान वयात कसं असतं ना मूल, असं सांगायचंय मला तुम्हाला. बरोबर. तर ती अवस्था आता आपल्याला पुन्हा गाठायची आहे, असं. हो. ठीक आहे. तर ही पुन्हा एकदा म्हणजे ही कर्मयोगातून ज्ञाननिष्ठेमध्ये ज्याचं परिवर्तन किंवा प्रगती होते, अशी त्याची मग अवस्था असते, असं. आता आता जो पुढचा श्लोक आहे ना, हा थोडासा वेगळा आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. पण आता मग भगवान सांगतात की हे तर ठीक आहे, ज्ञाननिष्ठाच आहे, पण तो तर जाऊच द्या, ज्ञाननिष्ठाची तर गोष्ट वेगळीच. पण नुसतं जो कर्मयोगात प्रवृत्त झालेला आहे फक्त, हा, आणि त्याला पण पाप कसं लागत नाही, हे कसं बघायला? तर हा, त्याचं म्हणजे यहा म्हणजे जो पुरुष, हा, कर्माणी म्हणजे त्याची जे विहित कर्म आहे ती, हा, ब्रह्मणी आधाय. तर जे आपण आधी म्हटलं होतं की कर्मयोगी आहे, बाकी अजून त्याचं चित्तशुद्धी वगैरे वगैरे झालेलं नाहीये, हरकत नाही. हा, जितेंद्रिय विजितात्मा, हा, सर्वभूतात्म भूतात्मा वगैरे त्या अवस्था अजून त्याला आलेल्या नाही आहेत. तो फक्त कर्मयोगी आहे जो, हा, तो फक्त काय करतोय? कर्म आणि ब्रह्मणी आधाय म्हणजे कर्म परमेश्वराकडे अर्पण करतोय आणि संगम त्यक्त्वा करोती, आणि हे सगळं करताना तो फक्त आसक्ती सोडतोय मात्र. बाकी म्हणजे आता हे एकदम सोपं काम झालं बघा, की असा कर्म करणारा कर्मरत जो माणूस आहे की जो आपली सगळी कर्म सतत ईश्वर अर्पण करत असतो, परमेश्वर अर्पण, आणि स्वतःची आसक्ती त्यात ठेवत नाही. सहा अंभसा पद्मपत्रम इव पापेन न लिप्यते. तर असा माणूस फक्त आसक्ती सोडा, हा, आणि कर्म ईश्वराला अर्पण करा, या दोनच गोष्टी करा, तर त्याला सुद्धा जसं अंबसा म्हणजे पाण्यामध्ये पद्मपत्र, कमळाचं जे पान असतं ते जसं पाण्यातनं वरती उचललं सरोवरातनं की पूर्ण सुकं ड्राय असतं नाही का, तसंच त्यालाही म्हणजे त्याला पाण्याचा लेप होत नाही, पाणी चिकटून बसत नाही. जसं कापड असतं ते कापड पाणी शोषून घेतं नाही का, पण कमलपत्र की जे सतत पाण्यात असतं त्याला पाण्याचा स्पर्श सुद्धा होत नाही, लिप्त होत नाही त्यांनी ते. तर असा कर्मयोगी सुद्धा पापाने लेप होत नाही, आणि इतकं तर आपण नक्कीच करू शकतो, बरोबर? त्यामुळे 12व्या अध्यायामध्ये जे मी म्हटलं होतं ना 4 पायऱ्या, तर त्यातलं मला वाटतं 16वा श्लोक आहे तो. तर तू काहीच नाही नसेल करता येत तुला, अभ्यास आहे समर्थ होसी मत्कर्म परमो भव वगैरे वगैरे करून तो जो शेवटी सांगतो, तर तो हेच सांगतो की फक्त मला जे काय तू करशील ती सगळी कर्म मला अर्पण कर, कसंही केलं काही केलं तरी, असं. तर आणि संगम त्यक्त्वा, आसक्ती ठेवू नको, फक्त मला अर्पण कर.
ते तर साहजिक आहे, कारण अर्पण करायचं म्हणजे आसक्ती ठेवून कसं चालेल, नाही का? तर आसक्ती सोडायची आणि कर्म ईश्वरार्पण करणे यांनी सुद्धा आपण पापाने लिप्त होणार नाही. हं? हे म्हणजे इथं मुक्ती नाहीये बरं, अजून डायरेक्ट मुक्त नाहीये तो अजून, पण पापाने लिप्त न होणं म्हणजे चित्तशुद्धीच्या मार्गामध्ये तो आता पुढे पुढे चाललाय, असं समजलं? आणि याचंच स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात पण आहे. म्हणजे जे मी सांगतोय ते एकदम क्लिअर आहे. की त्याचं म्हणजे अशी जी अवस्था असते त्याचं नेक्स्ट स्टेप पायरी काय, हां, तर ती पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा अध्यात्मामध्ये काय होतं की अतिशयोक्तीमध्ये छोट्या गोष्टीचं एकदम अल्टिमेट महत्त्व दाखवलं जातं, की तू हे कर, झालं तुझं काम. जसं आपण 10वी मध्ये मुलाला म्हणतो की बस तू 10वी मध्ये मेरिट ये, बस झालं तुझं, पुढे सगळं तुझी लाईन लागली एकदा. पण मग 10वीतनं 11वीत गेल्यावर कळतं की अरे आता तर कुठे सुरुवात झाली. मग 12वीत परत आपण झगडतो, नाही का, झगडायचो म्हणजे मग परत कॉलेजमध्ये परत, म्हणजे ते गोल पुढे पुढे जात असतं, पुढे जात असतो आपण, पण अल्टिमेट गोल नसतं मिळालं, म्हणजे अल्टिमेट साध्य ते आपल्याला प्राप्त झालेलं नसतं, नाही का, तसं. तर कधी कधी त्या अतिशयोक्तीमध्ये तेव्हा तसं सांगितलं जातं आपल्याला की हे म्हणजे अल्टिमेट आहे, पण तसं नाही. आता हे 10व्या श्लोकामध्ये बघूया. नाही, 10वा झाला आपला, 11व्या श्लोकात. हां, कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. तर कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. तर आता इथं सुद्धा हां, इथं क्रम असा होईल, योगिनः म्हणजे योगीचं, योगींचं बहुवचन, योगिना म्हणजे योगी, अनेक योगी. हां, कोण म्हणजे हे कोण, कर्मयोगी म्हणजे गृहस्थाश्रमी. हां, इथं हे स्पष्ट आहे. कारण कर्मयोग हा गृहस्थाश्रमालाच सांगितलेला आहे, तो त्याचा अधिकारी आहे, अर्जुन वगैरे आपण सगळे. हां, तर योगिनः केवलही म्हणजे फक्त. हां, आता इथं थोडं कायेन, कायेन खाली घेतलंय, कायेन, हां, नंतर मनसा आणि बुद्ध्या, म्हणजे देहाने, नंतर मनाने आणि बुद्धीने आणि हां, हे सगळं आणि इंद्रिय म्हणजे इंद्रियांनी सुद्धा, हां, हे सगळं कसं करायचंय, संगम त्यक्त्वा म्हणजे आसक्ती जी सोडायची. आता जे वरच्या श्लोकात जे आलं होतं की आसक्ती सोडून, तर ती आसक्ती कशा काय काय करताना सोडायची आहे त्या गृहस्थाश्रमी कर्मयोग्यानी. तर काय आहे ना, म्हणजे देह जे काय, देहाने जी काय क्रिया होत असतील ते ते करताना, नंतर मनसा मन जो काही विचार करत असतील ते करताना, नंतर इंद्रिय काही करत असतील आपली, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ते करत असताना, आणि बुद्ध्या आणि बुद्धी सुद्धा जो काय विचार करत असेल ते सुद्धा, अपि संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये कर्म कुर्वन्ति. तसे जे कर्मयोगी असतात ते कर्म करतात, हे सगळं, या सगळ्यांची आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी कर्म करतात. पण हा कर्मयोग म्हणजे हेच एक, म्हणजे काय याला म्हणतात, एक ज्याला आपण एक्झरसाइज म्हणतो ना, तसा हा एक्झरसाइजच आहे. की ही प्रॅक्टिस आपल्या, की हे सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टीतली मनातली आसक्ती, बुद्धीची आसक्ती, देहाची आसक्ती, इंद्रियाची आसक्ती, ही सगळी सोडून, संगम त्यक्ता म्हणजे आसक्ती सोडून आत्मशुद्धीसाठी कर्म करत राहायचं. कर्म सोडायचं नाहीच आहे, कर्म करायचंच आहे, पण आसक्ती सोडून करायचं. आणि याचं फल काय आहे, तर आत्मशुद्धी म्हणजे चित्तशुद्धी. समजलं? किती छान सांगितलंय. म्हणजे
कर्मयोगाचं अल्टिमेट इमिजिएट ध्येय काय तर आत्मशुद्धी. ती कशी करायची